नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। लवकरच पितृपक्ष सुरू होणार आहे। तर 8 सप्टेंबर 2025 वार सोमवार, तर या दिवसापासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे। आणि पितृपक्ष लागण्याआधी आजच आपल्याला काही गोष्टी आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहे। या काही वस्तूंमुळे आपल्या घरामध्ये अडचणी येतात, नकारात्मकता घरामध्ये वाढत असते आणि त्यामुळेच या पितृपक्षा सुरू होण्याच्या आतच आपल्याला या काही वस्तू आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहेत। तर त्या कोणत्या वस्तू आहेत तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, प्रत्येक घरातील वस्तूंचा घरातील व्यक्तींवर सकारात्मक नकारात्मक परिणाम हा होत असतो आणि यामुळेच घरामध्ये कटकटी, भांडणं, काही ना काही वाईट गोष्टी या घरामध्ये घडत असतात आणि त्यामुळेच आपल्याला आजच या काही वस्तू आहेत तर त्या घराच्या बाहेर काढायच्या आहे। तर बघा, असे म्हटले जाते की पितृपक्षामध्ये आपले पूर्वज कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये पृथ्वीवर येतात आणि त्यामुळेच आपल्याला या पितृपक्षामध्ये त्यांची जास्तीत जास्त सेवा आपल्या पितरांची करायची असते, दानधर्म करायचे असते। त्यांच्या तिथीला श्राद्ध जर आपण घातले तर ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि जाताना पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृपक्षाचा काळ हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळे या महत्त्वाच्या काळामध्ये आपल्याला संपूर्ण दिवसांचं पुण्य कमवून घ्यायचं आहे। तर आपल्याकडनं कायम सेवा आपल्या पितरांची होत नाही, पण या पितृपक्षामध्ये आवर्जून आपल्या पितरांसाठी काही सेवा, काही दानधर्म हे आवर्जून करावे। तर या पितृपक्षामध्ये जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे, जेणेकरून आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळेल। त्यासोबतच काही चुका, वाईट गोष्टी करून आपल्याला आपल्या आयुष्यामधील काही अडचणी या वाढवायच्या नाहीत। तर पितृपक्ष हा 8 सप्टेंबरला सुरू होत आहे आणि तो 21 सप्टेंबरला शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळेच या वस्तू आपल्याला या पितृपक्षा सुरू होण्याच्या आतच म्हणजेच आजच आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहे। तर या वस्तूंमुळे वास्तुदोष, पितृदोष आपल्याला लागतो आणि त्यामुळेच त्या घरात काहीच चांगलं होत नाही। घरामध्ये शांती असणं, कटकटी, दुःख नसणं हे खूप गरजेचं असतं आणि हे सर्वांनाच वाटत असतं आणि या गोष्टी आपल्या घरामध्ये होऊ नये त्यासाठी आपल्याला या वस्तू घरातून बाहेर काढायच्या आहेत। यामुळे अनेक अडचणी, संकट, नकारात्मकता तर यांचा सामना आपल्याला करावा लागतो। तर घरामध्ये मृत झालेल्या व्यक्तींचे 1 वर्ष जर मृत्यू झालेला असेल, 1 वर्ष होऊन गेला असेल तर त्यांचे जर काही कपडे असतील, काही वस्तू असतील तर ते आपल्याला घराबाहेर काढायचे आहे। यामुळे घरामध्ये अडथळे निर्माण होतात, प्रगती होत नाही, प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात। जर कपडे असतील तर ते तुम्ही धुवून दान करू शकता, पण ते घरामध्ये ठेवू नका। त्यानंतर देवघरामध्ये खंडित झालेल्या मूर्ती किंवा फोटो असेल किंवा फाटलेले ग्रंथ असतील, चिरलेले काही ग्रंथ असतील तर तेही आपल्याला काढायचे आहे, ते विसर्जित करायचे आहे। तर यामुळे घराला दोष लागतो आणि आपले पितर देखील नाराज होतात। एकाच देवाच्या एकापेक्षा जास्त मूर्ती देवघरामध्ये ठेवू नका। त्यासोबतच खंडित मूर्ती असतील, ग्रंथ असतील तर ते पाण्यामध्ये विसर्जित करा। तसेच घराला, दुकानाला, वाहनाला जे लिंबू वगैरे तुम्ही लावलेले असतील, मिरची, लिंबू लावलेले असतील तर ते आपल्याला जास्त दिवस ठेवायचे नाही, ते देखील आपल्याला घरातून बाहेर काढायचे आहे, चेंज करायचे आहे। त्यासोबतच घरामध्ये तुटके, फाटके जे काही भांडे वगैरे असतील, चिरलेले किंवा तडे गेलेले भांडे असतील तर ते देखील ठेवू नका। घरामध्ये जुनं कॅलेंडर असेल तेही आपल्याला काढून टाकायचं आहे। तर यामुळे प्रगतीमध्ये अडथळे येतात। घरामध्ये काटेरी झाडं ठेवू नका, याने आपल्या घरामध्ये अनपेक्षित घटना घडतात, आजारपण येतं, सौभाग्यामध्ये विघ्न येतं आणि यासोबतच पैसा, धन वाया जायला लागतं। यासोबतच फुटलेला किंवा तडा गेलेला आरसा देखील ठेवू नका। मोठीत मोठी नकारात्मकता घरामध्ये निर्माण होऊ शकते, प्रगतीमध्ये अडथळे येतात आणि या सर्वच वस्तू आपल्याला घराबाहेर काढायच्या आहे। त्यासोबतच बंद पडलेलं घड्याळ घरामध्ये ठेवू नका, विपरीत घटना घडायला लागतात। किचनमध्ये किडलेले धान्य, बुरशी लागलेली काही धान्य किंवा काही खायच्या वस्तू असतील त्या देखील आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहे। तर या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला आवर्जून पाळायच्या असतात, जेणेकरून आपल्या घरामध्ये कोणतेही दोष, नकारात्मकता वाढू नये। यामुळे आपल्याला या सर्व गोष्टी आपल्याला आजच घराच्या बाहेर काढायच्या आहे। यासोबतच ज्या अडगळीच्या वस्तू असतील तर त्या देखील बाहेर काढा, यामुळे प्रगतीमध्ये अडचणी निर्माण होतात। तर आवर्जून पितृपक्ष सुरू होण्याआधीच म्हणजेच आजच आपल्याला या काही नकारात्मक गोष्टी, नकारात्मकता वाढणाऱ्या गोष्टी घराच्या बाहेर काढायच्या आहेत।